समित्यांच्या निवडणुकांचा धुळा उडतोय. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल. शिंदेचे शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंकडून विश्वास व्यक्त. सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे, विजय शिवतारेंचा इशारा. धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप. शिंदेच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजन साळवींना पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर. TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. सोलापूरमध्ये मानेगाव झडपीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये तणाव. दादासाहेब साठे यांना उमेदवारी न दिल्यानं वाद चव्हाट्यावर. माढ्यामध्ये आमदार अभिजित पाटलांच्या विरोधात दादासाहेब साठेंकडूनच निषेधाचे बॅनर. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची इंद्रेश्वर मॅरेथॉनला उपस्थिती. राजकीय वैरत्वासाठी ओळखले जाणारे दोन्ही नेते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकत्र. टाटा बिर्ला यांना एक मत देण्याचा अधिकार आहे. तोच अधिकार हेमा मालिनी यांना सुद्धा देण्यात आलाय. तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा. गुलाबराव पाटलांचा शिंदेच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला उद्देशून वक्तव्य. सांगलीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खराडेंचा भाजपमध्ये प्रवेश. पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. जळगावच्या वरणगावमध्ये एकनाथ खडसेंना शिंदेच्या शिवसेनेचा धक्का. जळगावच्या वरणगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये 36,528 दुबार मतदार असल्याचं समोर. तर मी इतर केंद्रावर मतदान करणार नाही असं मतदान करण्यापूर्वी हमीपत्र द्यावं लागणार.